नमस्कार. संगीताज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण इथे कटोरी ब्लाऊजचे कटिंग करणार आहोत. 44 छाती आहे 44 इंच आणि कमर आहे 34 इंच. कटोरी ब्लाऊज आहेत, तर एकाच मापाचे 2 ब्लाऊज कटिंग करायचे आहेत. तर इथे मी त्याच्यासाठी 1-1 मीटर अस्तर घेतलेले आहे. इथे मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणार आहे आणि फ्रंट साईडचा जो भाग आहे तो मी पेपरवरती कटिंग करून, कारण आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची असते, तर 1 मीटर अस्तरमध्ये होत नाही. तर त्याच्यासाठी मी फ्रंट साईड आहे ती पेपरवरती कटिंग करून घेणार आहे. इथे मी पहिल्यांदा स्लीवची कटिंग करून घेते. तर अस्तर डबल फोल्ड करून ठेवला. खालच्या साईडून सरळ रेष आखून घ्यायची चॉकने. स्लीवची पूर्ण उंची आहे 8.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच घ्यायचे. इथे मी 9.5 इंचावर माप टाकून घेते. इथून सरळ रेष आखून घ्यायची आणि इथून आपल्याला 1 इंचावर माप टाकायचं आहे. पहिल्यांदा जे माप टाकून घेतलेले आहे ते असे आहे तसेच कटिंग करून घेणार आहे. दंडगेर आहे 12 इंच, त्याचं इथे मी 6 इंचावर माप टाकून घेतले, प्लस 1.5 इंच घेतले मार्जिनचे. इथे वरच्या साईडला कट देऊन घेतला. स्लीवचे जी मध्यभाग येतो ते ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14.5 इंच, तर इथे 1 इंच जास्त घ्यायचे. इथे मी 15.5 इंचावर माप टाकून घेतले. आता आपल्याला शोल्डरचे माप टाकायचं आहे. तर इथे मी 44 छातीचा ब्लाऊज आहे. शोल्डर मी 6 इंच घेतली आणि मुंड्यासाठी 6.5 इंच घ्यायचे. त्याच्यानंतर इथे आपल्याला छातीची माप टाकायचं आहे. 44चा चौथा 11 इंच प्लस 1.5 इंच मार्जिनचे. मार्जिनसाठी तुम्ही 2 इंच देखील घेऊ शकता किंवा 1.5 इंच घ्यायचे. इथे कमरचे माप टाकून घेते. कमर आहे 34 इंच, त्याचं चौथा 8.5 इंच अधिक 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 1.5 इंच मार्जिनचे. सरळ रेष आखून घेतली. आता इथे मी मुंड्याच्या गोलाईसाठी 1 इंच घेणार आहे. अशा प्रकारे मुंड्याला गोलाकार देऊन घ्यायचा. इथे मी गळा रुंदी 2.5 इंच घेणार आहे. इथून अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि गळ्याच्या साईडला 1/2 इंच जाईल. ब्लाऊजची तयार शोल्डर 2.5 इंच आहे, त्याच्या मापाने इथे मी मापे टाकून घेतलेले आहेत. तुम्हाला ब्लाऊजचे माप शोल्डरचे किती आहे ते दाखवते. हे ब्लाऊजची तयार बॉर्डर आहे, शोल्डर आहे 2.5 इंच. आतल्या साईडला अर्धा इंच जाईल, त्याप्रमाणे इथे मी मापे टाकून घेतलेले आहेत. इथे 1/2 इंच घेतले, इथून अर्धा इंच घेतले आणि टोटल गळा रुंदी 2.5 इंच आलेली आहे. इथे खालच्या साईडला 1/2 इंच डाऊन करून घ्यायचे म्हणजे शोल्डर उतरत नाही. पाठीमागच्या गळ्याची उंची 10.5 इंच आहे. तयार 10 इंच आहे, अर्धा इंच जास्त घ्यायचे, शोल्डरमध्ये जाते. आणि इथे मी गळा रुंदी 3 इंच घेतली. सरळ रेष आखून घ्यायची आणि इथे मी अशा प्रकारे गळ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे. टक्स रुंदी 4.5 इंच घ्यायची आणि इथे मी उंची देखील 4.5 इंचच घेतलेली आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच घ्यायचे, 1 इंचाची टक्स आली पाहिजेत. इथे पाठीमागच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. आता दुसऱ्या ब्लाऊजचा जो अस्तर आहे तो मी इथे डबल फोल्ड करून घेतला. पहिल्यांदा स्लीवची कटिंग करून घेणार आहे. जे आपण ब्लाऊजचे कटिंग केलेले आहे स्लीवचे ते ठेवून घेतले आणि त्याच्या मापाने कटिंग करून घेतले. इथे मी एक्स्ट्राचा कापड कटिंग करून घेतला आणि खालच्या साईडला सरळ कापड जो चॉक मारलेला आहे तो कटिंग केला. आता इथे मी जे पाठीमागच्या भागाचे कटिंग केलेले आहे ते ठेवून घेते. बराबर मापाने ठेवून घ्यायचे. इथे खालच्या साईडला एक्स्ट्रा कापड आहे तो कटिंग करून घेतला. आता जसे आपण माप टाकून घेतलेले आहे त्याप्रमाणे बराबर त्याप्रमाणेच कटिंग करून घ्यायचं आहे, कारण दोन्ही ब्लाऊज एकाच मापाचे आहेत. इथे टक्सचे जे पॉईंट आहे तो काढून घेतला. अशा प्रकारे इथे मी चॉक मारून घेतला. टक्स काढून घेतलेली होती तिथे. आता आपल्याला इथे पुढच्या भागाचे माप टाकायचं आहे. तर इथे मी खालच्या साईडला 1 इंच पेपरवरती माप टाकून घेतले. सरळ रेष आखून घ्यायची
आणि जे अस्तर जे कटिंग केलेले आहे ते बराबर पेपरवरती ठेवून घ्यायचे आणि पिना लावून घ्यायच्या. जे अस्तरचे माप आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. खालच्या साईडला जे 1 इंच वाढवून घेतलेले आहे ते आहे तसेच ठेवायचे. इथे मी पेपर कटिंग करून घेतला. आता आपल्याला इथे पुढच्या भागाचे माप टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी जेवढी शोल्डर घेतलेली आहे त्याचे माप टाकून घेतले 6 इंच आणि मुंड्यासाठी 6.5 इंच घेतलेले आहे ते माप टाकून घेतले. सरळ रेष आखून घ्यायची. इथे गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली होती. 1/2 इंच खालच्या साईडला डाऊन करून घ्यायचे. अशा प्रकारे सरळ रेष आखून घ्यायची. इथे पुढच्या गळ्याची उंची 6.5 इंच घेतली आणि रुंदी 2.5 इंच. तयार उंची पुढच्या गळ्याची 6 इंच आहे. अर्धा इंच जास्त घ्यायचे. इथून 1 इंचावर माप टाकून घेतले गळ्याच्या गोलाकार काढण्यासाठी. आणि जिथून आपण 1 इंच जास्त घेतलेले आहे तिथून वरच्या साईडला 3 इंचावर माप टाकून घ्यायचे. आणि इथून मी 2.5 इंचावर माप टाकून घेतले योगपट्टीसाठी. सरळ रेष आखून घ्यायची. इथून वरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचे योगपट्टीचा शेप येण्यासाठी आणि कटोरीचा देखील आकार येतो त्याच्या मापाने. आता इथे मी ब्लाऊजची जी तयार कटोरी आहे ती दाखवते तुम्हाला. 6 इंच आहे. जेवढी आहे तेवढंच माप टाकून घ्यायचं आहे पेपरवरती. इथे मी 6 इंचावर माप टाकून घेतले आणि पुढच्या साईडचा जो गळा आहे तो अशा प्रकारे आकार काढून घेतला. इथून मी मुंड्याच्या आतल्या साईडला अर्धा इंच घेतले. सरळ रेष आखून घ्यायची. आता आपल्याला इथे पुढच्या भागासाठी माप टाकायचं आहे. तर इथे मी अर्धा इंचावर माप टाकून घेतले. वरच्या साईडून आतल्या साईडला अर्धा इंच घेतले आणि गोलाकार देऊन घेतला. आता इथे आपल्याला कटोरीचे माप टाकायचं आहे. तर इथे मी 2.25 इंच आणि 2.5 इंचावर माप टाकून घेतले. जसा कटोरीचा आकार येतो त्याप्रमाणे आपल्याला कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथे मी 2.25 इंचावर जे माप टाकून घेतलेले आहे त्याच्या मापाने आकार काढून घेतला. इथे पुढच्या भागाचे माप टाकून झालेले आहे. आता इथे मी कटिंग करून घेते. कटिंग करून झाल्यानंतर आपल्याला इथे कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर इथे मी डायरेक्ट अस्तरवरतीच वाढवून घेणार आहे. इथे मुंड्याच्या साईडला पुढच्या भागासाठी जे गोलाकार काढून घेतलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा. आता हे पेपरचे कटिंग आहे ते अस्तरवरती ठेवून घ्यायचं आहे. कधी कधी अस्तर कमी जास्त असते त्याच्या मापाने आपल्याला बराबर जे कटिंग करून आपण पेपरचे घेतलेले आहे ते ठेवून घ्यायचं. इथे कटोरी मी क्रॉसमध्ये ठेवून घेते. आतल्या साईडचे अस्तर चेक करून घेतले बराबर आहे की नाही ते. त्याच्या मापाने इथे मी क्रॉसमध्ये कटोरी ठेवून घेतली आणि पिन लावून घ्यायची. आणि जशी कटोरी आहे त्याप्रमाणे आपल्याला चॉकचा आकार काढून घ्यायचा आहे चॉकने. इथे मी चॉकने आकार काढून घेतला. आता इथे मी कटोरी वाढवून घेते. इथून 1.5 इंचावर माप टाकून घेतले आणि इथून 1/2 इंचावर, इथून अर्धा इंच घ्यायचे, इथून 1.5 इंच घ्यायचे. दोन्ही साईडला इथे मी 1.5 इंच घेतले. इथे सरळ रेष आखून घेतली. आता इथे कटोरीचा आकार काढून घ्यायचा अशा प्रकारे. आता इथे टक्स पॉईंटसाठी कटोरीच्या मध्ये काढून घ्यायचा आहे. मेजर टेप अशी ठेवून घ्यायची आणि फोल्ड करायची. जो मेजर टेपचा मध्ये आहे तिथे चॉक मारून घ्यायचा. इथे 1.5 इंच वरच्या साईडला घेतले आणि खाली 1.5 इंच घ्यायचे. टोटल 3 इंचाची टक्स आली पाहिजेत. त्याच्यानंतर सरळ रेष दोन्ही साईडला जोडून घ्यायची. इथे मी 1.5 इंचावर माप टाकून घेतले टक्ससाठी. आता इथे योगपट्टीसाठी अस्तर कमी पडते.
इथे मी योगपट्टीचे पेपर कटिंग आहे ते ठेवून घेतले, पिन लावून घ्यायची. इथे पुढच्या साईडला आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे, कमी पडते. तर पहिल्यांदा इथे मी पेपरच्या मापाने अस्तर कटिंग करून घेते. आपण जे पेपरची कटिंग करून घेतलेले आहे त्याच्या मापाने बराबर अस्तर कटिंग करून घ्यायचे. आता इथे मी कटोरी कटिंग करून घेते. कटोरी कटिंग करून घेतल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचे. तुम्हाला दाखवते कसे चेक करायचे ते. इथे मी कटोरी अशा प्रकारे फोल्ड करून घेतली. दोन्ही ब्लाऊजचे कटोरी आहेत, दोन्ही अस्तर आहेत. तर इथे 1.5 इंचावर माप टाकून घ्यायचे आणि ते कैचीने मी कट करून घेतले. आणि इथून आपल्याला वरच्या साईडला 2.5 इंचावर अशा प्रकारे सरळ रेष आखून घ्यायची आहे. इथे मी टक्ससाठी 2.5 इंचावर माप टाकून घेतले आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची. म्हणजे आपल्याला दोन्ही साईडला दोन्ही अस्तरवरती कटोरीचे पॉईंटचे माप समजेल. अशा प्रकारे चॉक मारून घ्यायचा. अशा प्रकारे इथे दोन्ही अस्तरवरती टक्स पॉईंटचे सरळ रेष आखून घेतली. इथे पुढच्या भागाचे देखील अस्तरचे कटिंग झालेले आहे दोन्ही ब्लाऊजचे. इथे योगपट्टीसाठी अस्तर कमी पडते ते मी मापाने कटिंग करून घेते. अर्धा इंच जास्त घ्यायचे म्हणजे शिलाईमध्ये शिलाई करून बराबर योगपट्टीचे माप येईल. इथे मी पिन लावून घेते. आता इथे मी स्लीवचे माप टाकून कटिंग करणार आहे. तर पाठीमागच्या मुंड्याची जी गोलाई आहे ती मापून घ्यायची. इथे 10.5 इंच आलेले आहे, प्लस 1.5 इंच घ्यायचे. अर्धा इंच कमी घेतला तरी पण चालेल. मी इथे 10 इंच घेणार आहे. इथे मी दोन्ही ब्लाऊजांचे दोन्ही स्लीव्स आहे ते अस्तर दोन्ही एकसोबत कटिंग करून घेते. स्टिचिंग करतेवेळी ज्याच्या रंगाचे असेल ते स्टिच करून घ्यायचे. इथे मी पिना लावून घेतल्या. खालच्या साईडला मी दंडघेर प्लस 1.5 इंच मार्जिनचे घेतले होते. इथे मी 10 इंचावर माप टाकून घेतले आणि प्लस 1.5 इंच घेतले. पूर्ण उंची स्लीवची 9.5 इंच आहे. त्याच्या मापाने इथे मी सरळ रेष आखून घेतली आणि इथून आपल्याला 3.5 इंचावर माप टाकून घ्यायचं आहे. इथून बराबर 3.5 इंच आलेले आहे आणि प्लस 1.5 इंच. त्याच्यानंतर सरळ रेष आखून घ्यायची. इथून जिथे 1.5 इंचाचे माप घेतलेले आहे तिथे अशा प्रकारे सरळ रेष आखून घ्यायची. ही आपली फिटिंगची लाईन आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडला स्लीवचा आकार काढून घ्यायचा. हा आहे पुढच्या साईडचा आकार. अस्तर एकदा स्टिच करून झाल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचे. पुढच्या साईडचा जो भाग आहे तो स्टिच करून झाल्यानंतर कटिंग करायचा. आता इथे मी ब्लाऊज पीसवरती ठेवून अस्तर जे कटिंग करून घेतलेले आहे ते ठेवून कटिंग करून घेते. तर इथे मी ब्लाऊज पीस उलट्या साईडून फोल्ड केला. इथे मी स्लीवची पहिल्यांदा कटिंग करणार आहे. त्याच्यासाठी ब्लाऊज पीस डबल फोल्ड करून ठेवला. त्याच्यानंतर कटिंग करून घेतले. इथे पुढच्या साईडला कापड कमी पडतो तर इथे मी कटिंग करून घेते. इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. आता इथे बाकीचे जे अस्तर आहे ते अशा प्रकारे इथे मी ठेवून घेतले. अस्तर एकमेकावरती ठेवून एकदम कटिंग करू शकतो, पण ब्लाऊज आपण एकसोबत कटिंग करू शकत नाही. कारण ब्लाऊज पीस कधी कमी जास्त असतात, क्रॉसमध्ये पण असतात. त्याच्यामुळे आपले स्टिचिंग बिघडते, फिटिंगसुद्धा बिघडते. ब्लाऊजचे फिटिंगला ब्लाऊज बराबर येत नाही.
म्हणून कधी पण अस्तर एकसोबत कटिंग करून घेतले तरी पण आपल्याला इथे ब्लाऊज पीस असतात ते अलग अलग कटिंग करून घ्यायचे आहेत. हा एक ब्लाऊज पीस कटिंग करून झाला. त्याच्यानंतर आपल्याला इथे पर्पल कलरचा ब्लाऊज आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे. तर मी इथे उलट्या साईडून फोल्ड करून ठेवला ब्लाऊज, डबल फोल्ड करून घेतला आणि इथे स्लीवची कटिंग करून घेतले. इथे देखील पुढच्या साईडला ब्लाऊज पीस कमी पडतो, तर मी बाकीची कटिंग झाल्यानंतर उरलेल्या कपड्यामध्ये कटिंग करून घेईन. इथे मी अशा प्रकारे जे अस्तर आहे ते ठेवून घेतले. साईडून अर्धा इंचाचा कापड राहील अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे. अशा प्रकारे इथे मी दोन्ही ब्लाऊजांची कटिंग आणि दाखवलेले आहेत, अस्तर कटिंग आणि ब्लाऊज पीस. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी येत राहील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. इथे पुढच्या साईडला अस्तर जे ब्लाऊज पीस कमी पडत आहे तो अशा प्रकारे इथे मी कटिंग करून घेते. कधी कधी ब्लाऊज पीस कमी असतात तर त्याच्यासाठी इथे आपल्याला ॲडजस्ट करून कटिंग करावी लागते. तर हा जो ब्लाऊज पीस आहे तो कपडा आहे तो एवढाच उरलेला होता ब्लाऊज पीसमधला, तो आपला स्लीव्जला होऊन गेला. अशा प्रकारे दोन्ही ब्लाऊजांचे कटिंग झालेले आहे.